नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश। तर या ठिकाणी या इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आज आपण लेसन पाहणार आहोत द लिटल बबूल ट्री। या ठिकाणी एक छोटंसं बबूल ट्री आहे। बबूल ट्री मीन्स बाबुळाचं झाड। लिसन अँड रीड अलाउड विथ मी, ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा। In a grove of mango trees, grove means राईर, there was one little bubble tree. या चित्रामध्ये आपल्याला हे एक बबूल ट्री दिसतं आणि आजूबाजूला जी काही झाडं आहेत ही आहे मँगो ट्रीज, म्हणजेच आंब्याची जी काही राई आहे या राईमध्ये एक बबूल ट्री या ठिकाणी उगलेलं आहे। तर हे बबूल ट्री आहे, हे मोठं झाड आहे। द लिटल ट्री वॉज प्रेटी, हे जे लिटल ट्री आहे हे कसं आहे, सुंदर आहे। बट इट वॉज नॉट हॅपी, परंतु ते आनंदी नाही। वन डे इट सेड, एके दिवशी हे जे बबूल ट्री आहे हे म्हणतं, आय डू विश आय हॅड बिग लिव्स, माझी अशी इच्छा आहे की माझ्याही झाडांना आंब्याच्या झाड जशी पानं मोठी असतात तसं माझ्याही झाडांची पानंही मोठी झाली पाहिजे। ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लिव्ज, जशी इतर झाडांची पानं मोठी असतात त्याप्रमाणे माझ्या झाडांची पानंही मोठी असली पाहिजे। माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टीप, माझ्या झाडाला धारदार असे काटे आहेत आणि त्याचप्रमाणे ती कडक पण आहेत। चिल्ड्रन डू नॉट लाईक मी, त्याच्यामुळे लहान मुलांना माझं झाड आवडत नाही। नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, वेन द लिटल ट्री वोक अप, लिटल ट्री जेव्हा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठला, इट हॅड बिग लिव्ज, त्याने पाहिलं की त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे। इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज, त्याचं जे झाड आहे हे मँगो ट्रीसारखं मोठं झालं आणि मँगो ट्रीची जशी पानं मोठी असतात तशी त्याच्या झाडाची ही पानंही मोठी झाली। म्हणजे जे बाबूचं झाड आहे, जे बबूलचं झाड आहे त्या झाडाला आता मँगो ट्रीचं रूप या ठिकाणी आलेलं आहे। नाऊ आय एम हॅप्पी इट सेड, मग त्यावेळेस ते बबूल ट्री त्या ठिकाणी सांगत आहे किंवा ते बोलत आहे की नाऊ आय एम हॅप्पी, मी आता आनंदी आहे। बट अ गोट केम अलॉंग, पण अचानक तिथे एक बकरी येते। अँड एट अप ऑल द बिग लिव्ज, आणि माझ्या झाडाची सर्व पानं ती या ठिकाणी खाऊन टाकते। ओ डिअर सेड द बबूल ट्री, मग त्यावेळेस ते बबूल ट्री म्हणतं, अरे हे काय झालं। आय विश आय हॅड गोल्ड लिव्ज, मग त्यावेळेस त्या झाडाला पस्तावा होतो की आपण या ठिकाणी ही झाडाची पानं अशी मागवायला नको पाहिजे होती किंवा अशी इच्छा व्यक्त करायला नको पाहिजे होती। आय विश आय हॅड गोल्ड लिव्ज, आता माझी पानं बकरी खातात म्हणून आता माझी अशी इच्छा आहे की माझी जी झाडाची पानं आहे ही सोन्याची असली पाहिजे। गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्ज, म्हणजे ही जी बकरी आहे ही सोन्याची पानं खाणार नाही। नेक्स्ट डे, वेन द लिटल ट्री वोक अप, दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा हे झाड झोपेतून जागं झालं, इट हॅड गोल्ड लिव्ज, आणि पाहतो तर काय झालं की हे जे झाड आहे बबूल ट्री, ते या बबूल ट्रीला सोन्याची पानं या ठिकाणी लागलेली आहेत। हे जे चित्र आहे या चित्रात आपल्याला सोन्याची पानं या ठिकाणी दिसत आहे। हाऊ हॅप्पी आय एम इट सेड, त्यावेळेस ते झाड म्हणतं की आता मी खूप आनंदी आहे। बट अ थीप केम अलॉंग, पण अचानक तिथे एक चोर येतो। अँड स्टोल ऑल द गोल्ड लिव्ज, आणि माझ्या झाडावर जेवढी सोन्याची पानं होती ती सगळी पानं त्याने चोरली। ओ डिअर सेड द बबूल ट्री, आता बबूल ट्री म्हणतं, अरे बापरे आता हे काय झालं। आय विश आय हॅड ग्लास लिव्ज, मग आता ही जी सोन्याची पानं आहे ही चोर चोरतो म्हणून आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या झाडाला काचेची पानंही आली पाहिजे। थीव्स डू नॉट स्टील ग्लास लिव्ज, कारण हा जो चोर आहे हा काचेच्या पानांची चोरी करणार नाही। नेक्स्ट डे, वेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड ग्लास लिव्ज, दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड झोपेतून उठतं तर त्यावेळेस त्या झाडाला त्या ठिकाणी ग्लास लिव्ज म्हणजे काचेची पानं ही त्या ठिकाणी आलेली असतात। हाऊ हॅप्पी आय एम, आता ते जे झाड आहे बबूल ट्री
ते आता पुन्हा एकदा आनंदित झालं. हे जे झाड आहे या झाडाला ही व्हाईट कलरची जी ही पानं आहेत ही सगळी कशी आहे, काचेची, ग्लास लिव्ज. सी माय लिव्ज शाईन इन द सन. मग लागलीच ते झाड आनंदाने बोलू लागतं किंवा आनंदाने सांगतं की ही जी झाडाची पानं आहे ही आता सूर्यप्रकाशामध्ये चमकत आहे, कारण ती काचेची आहे. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. आता या ठिकाणी जोराचा वारा सुटला. ओ सेड द विंड. आणि त्या ठिकाणी जोराचा वारा आल्यावर काय झालं, अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्ज. वारा जोरात असल्यामुळे झाडावरची जेवढी काचेची पानं होती ही सगळी खाली पडली आणि पडल्यामुळे ते ही पानं होती काचेची ती सगळी फुटली. ओ डिअर सेड द बबुल ट्री. पुन्हा आता त्या बबुल ट्रीला त्या ठिकाणी वाईट वाटलं की आता आपल्या झाडाची पानं खाली पडली आणि खाली कोसळल्यामुळे तिचे तुकडे तुकडे झाले. आय विश आय हॅड माय थॉर्न अँड स्मॉल लिव्ज अगेन. आता माझी अशी इच्छा आहे की माझं झाड जे पूर्वीप्रमाणे होतं की माझ्या झाडाला काटे होती, माझ्या झाडाची पानं लहान होती, मला पुन्हा माझं जे काही ओरिजिनल रूप होतं ते मला पुन्हा जसंच्या तसं पाहिजे. कारण गोट्स डू नॉट ईट देम ऑल ऑफ. कारण माझं जे झाड आहे त्याला बकरी खात नाही. थीव्स डू नॉट स्टील देम. चोर असतो तोही माझ्या झाडाची पानं चोरत नाही. द विंड विल डू देम नो हार्म. आणि वारा आला तरीसुद्धा माझी जी झाडं आहेत या झाडाची पानं जरी खाली पडली तरी तिच्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि पुन्हा एकदा ते झाड झोपी जातं. नेक्स्ट डे वेन इट वोक अप. दुसऱ्या दिवशी त्या झोपेतून उठतो. इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लिव्ज अगेन. आणि जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा त्याचं लक्षात येतं की आपलं जे ओरिजिनल रूप होतं हे आता आपल्याला परत मिळालं. म्हणजेच आपल्या झाडाची पानं छोटी पण झाली आणि आपल्या झाडाला जी काटे होती तीसुद्धा जशीच्या तशी आली. ओ आय नेवर वॉज सो हॅप्पी सेड द लिटल बबुल ट्री. मग आता बबुल ट्री म्हणतं की खरा आनंदी मी आज झालो. म्हणजे जे आपलं ओरिजिनल रूप असतं तेच कधीही चांगलं असतं. इतर अपेक्षा ठेवू नये की ज्याच्याने आपलं नुकसान आपण स्वतःहून करून घेतो. म्हणजे नुकसान होईल अशी कोणतीही अपेक्षा आपण कधीही व्यक्त करू नये. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही एक इमॅजिनरी अशी स्टोरी आहे आणि या स्टोरीवरून आपल्याला लक्षात येतं की आपण आपलं जे ओरिजिनल रूप असतं तर तेच आपण त्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी स्वीकार हा केला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.